जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आम्ही पालघर येथे इलेक फिटनेसच्या जिममध्ये आलेलो आहे. हे तुमचे हे बघा, ह्या जिमचे ओनर तुम्ही भेटू शकता. सर वेलकम. सर तुम्ही तुमच्या जिमबद्दल काय सांगू शकतात का 2 शब्द? हे युनिक फिटनेस जिम आहे. या जिमने एक इयर एंडिंगसाठी एक ऑफर ठेवलेली आहे. फिटनेस इन्फ्लुएन्स टुर्नामेंट ठेवलेली आहे. या टुर्नामेंटमध्ये जो त्याचे रील सगळ्यात जास्त रीच जातील त्याला 5,000 रुपयाची कॅश प्राईज ठेवलेली आहे. हे रायझिंग स्टारसाठी एक वेगळी टुर्नामेंट आहे आणि एक शायनिंग स्टारसाठी वेगळी टुर्नामेंट आहे. दोघांसाठी 5-5 हजारची कॅश प्राईज ठेवलेली आहे. तर जास्तीत जास्त लोकांना मी इन्व्हाइट करतो की या रील्स बनवा आणि रीच घ्या आणि कॅश प्राईज घेऊन जा. ओके, तुमची युनिकिटी मला खूप आवडली आहे. आम्ही पण ट्राय करू याच्यामध्ये कॉम्पिटिशन घेण्याची. तुम्ही बघू शकतात आमचे रील आम्ही येतीलच 2-3. चालेल, थँक्यू. भेटलं मीट झालं, चांगली गोष्ट. हे प्रीतम दादा, हे खूप चांगले 10 वर्षाचे सर ना की हे ट्रेनिंगमध्ये फिटनेस. त्यांच्याबद्दल काही 2 शब्द आपण बघू काय बोलतात. हॅलो दादा. हाय गाईज, हाय फिटनेस इन्फ्लुएन्सर्स, हाय सगळ्यांना खूप खूप नमस्कार. माझं नाव प्रीतम मोदले. मी खूप 10-12 वर्ष झाले असतील मी ट्रेनिंग करतो आहे. आता तुम्ही मला बघू शकता, मी श्रेडेड नाही आहे बट गेन आता केलेलं आहे मी थोडं. श्रेडिंग जानेवारीपासून चालू करतो आहे मी. ऑलरेडी त्याच्या पहिले 120 किलोचा होतो, 40 किलो वेट लूज केलेला आहे, 9% बॉडी फॅट पर्यंत पण नेलेली आहे. Fire spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's alright. Hush. सो तुम्ही आज एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह वर्कआउट काय असते, दरवेळेला सगळे चेस्ट, ट्रायसेप, बॅक, बायसेप, लोअर्स खूप असेच ट्रेन करतात. डबल मसल, सिंगल मसल, सगळ्यांना हेच नॉलेज आहे मी आहे. पण इंटेन्सिव्ह ट्रेनिंग जी आपण म्हणतो कधी कधी ती पण तेवढीच इम्पॉर्टंट असते सर्वांना. की जे बिगिनर्स आहेत त्यांना मसलचं नॉलेज नाही आहे, त्यांच्याकडे मसल नॉलेज नाही आहे, कसं करायचं, काय करायचं, आपण त्याच्यावर थोडं डिस्कस करू. किती इम्पॉर्टंट लोअर्स आहेत, नुसती अप्पर बॉडी नाही तर लोअर्स पण किती इम्पॉर्टंट आहेत. सगळे ॲप्सच्या मागे धावतात, लोकांचे व्हिडिओज बघतात. खूप जणांचे जेनेटिक्स पण खूप 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 इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यात हे पण रोल आहेत. जर तुमचं डेव्हलप नाही होत आहे, का नाही होत आहे, स्लीप किती इम्पॉर्टंट आहे याच्यावर पण आपण डिस्कस करू. रिलॅक्सेशन किती इम्पॉर्टंट आहे याच्यावर पण आपण डिस्कशन करू. सो तुम्ही ट्यून राहा. आपण सगळं एक वर्कआउट 2-2 सेट्स बघूया यावेळेला. एन्जॉय करा. थँक्यू. हाय मित्रांनो, आपण आज इनहॅन्स ट्रेनिंग करणार. तर आपण आज लोअरपासून अप्परपर्यंत जाणार. तर पहिला सेट आपण हा स्क्वॉट देणार. चल दादा. स्कॉट्स खूप इम्पॉर्टंट आहे. सगळे फक्त अप्पर बॉडी ट्रेन करतात, पण स्कॉट्स किती इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगतो. नेहमी स्कॉट्स 2 टाईम ट्रेन करा. वेनसडे, सॅटर्डे तुम्ही करू शकता. अजिबात स्किप करू नका. कंटाळा येतो म्हणून तर अजिबात करू नका. तुमची कोर खूप इम्पॉर्टंट आहे. कोर, ॲब्स सगळे बोलतात. ॲब्स काढायला लोअर्स खूप इम्पॉर्टंट लागतात. कॉर्ड्स तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी देते. तुमचं स्ट्रेंथ किती आहे, तुमची ताकद केवढी आहे, तुम्हाला केवढं स्टॅमिना आहे हे इन्हॅन्स करायला खूप खूप कॉर्ड्स इम्पॉर्टंट आहे. तुमचे हॅमस्ट्रिंग, तुमचं कॉर्ड्स, तुमचे लोअर्स खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये. एक स्टडीच्या अनुसार तुम्ही आता बघितलं तर ज्याचे लोअर स्ट्रॉंग आहेत त्याची लाईफ लाँग पण जास्ती आहे. सो आपण आज इंटेन्सिव्ह ट्रेनिंगमध्ये आज 2 सेट बघूया. मोस्टली लेग प्रेस मीतवर पण घेता येते आणि लेग प्रेसची मशीन पण असते. पण आपण 2 टाईप ऑफ ट्रेनिंग घेतो. एक, जर तुम्ही वेनसडेला घेत असाल तर तुम्ही तुमचे लंजेस, तुमचे कॉर्ड्स, तुमचे डंबेलवरती प्रॅक्टिस करा. पण आज इंटेन्सिव्हसाठी आपण कॉर्ड्स बार्बेलवर घेतो आहे. त्याच्यावरती 6 सेट तुम्ही घेतले तरी पण खूप चांगले कॉर्ड्स ट्रेन होतात. तुमच्या वेटनुसार घ्या, इगो लिफ्टिंग करू नका, पण 6 सेट हे कंपल्सरी घ्या. सो आपण याच्या 3 प्रकारचे कॉर्ड्स बघू. तुम्ही इनर, आउटर, 3 प्रकारची ट्रेनिंग आपण याच्यात बघू. याची मेजरमेंट बघूया.
तुम्ही माझे पायाची मेजरमेंट करू शकता. आता मोस्टली कॉटसाठी तुम्ही हे ओपन असतात, तुम्ही एवढं घेतो. हे घेतलं तर डेडलिफ्टसाठी आहे. थोडं वाईड करा, अजून थोडं वाईड करा. त्याच्याने काय होईल, तुमचे कॉट्स हे याच्यासाठी ट्रेनिंग. सुमोसाठी तुम्ही लॉंग करू शकता. कॉट्स ओपन इनर्स याच्यातच आपण हे घेतलं आणि खाली बसले तर आपले आउटर कॉट्स सो आपण आता मार्गदर्शन करतो. स्विंगवरती बिगिनर्ससाठी खूप चांगलं आहे. मी ओपन स्कॉट्स मोस्टली घेतो, पण स्मिथवरती तुम्हाला सपोर्टसाठी किंवा चांगलं कोणाचं सपोर्ट नाही पाहिजे, तुम्हाला सेल्फ ट्रेनिंग करायचं असेल तर स्मिथ खूप चांगली आहे. आपण याच्यावर टेन्शन पण खूप चांगलं येते ॲज पर दी ओपन. इंजरी व्हायचे चान्सेस कमी असतात. सो आपण पहिले नॉर्मल कॉर्ड्स सिंगल घेऊया. आपण कॉर्डसाठी घेतो आहे. मी माझ्याप्रमाणे वेट घेतलं आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता. कॉर्ड्सचं असं आहे की जेवढे तुम्ही खाली जातील तेवढं तुम्हाला टेन्शन येणार. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं खाली तेवढं चांगलं टेन्शन. हे झालं कॉर्ड्ससाठी. आपण घेऊया वाईड. वाईड कशाला घेतो आहे तर इनर जो सरफेस हा पण डेव्हलप झाला पाहिजे. हा चिटकून चालतो त्याने इश्यू होतो. आपण डेव्हलप झाला पाहिजे. उचला करा अप. सेम ब्रीदिंग पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे यामध्ये. तुमची ब्रीदिंग कंट्रोल आणि ब्रीदिंग आउट जो मी रिलीज करतो याच्याने फॅट लॉसला खूप मदत होते. मी स्वतः केलेलं आहे. 60 किलो कमी केलेलं आहे. 50 केलेलं आहे. 9% बॉडी फॅट नेलं आहे. ब्रीदिंग खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेशर येऊ शकतो, नाही तर इंजरी व्हायचे चान्सेस पण खूप असतात. सो ब्रीदिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण जवळ घेऊन पण करू शकतो, ज्याच्याने आपले पूर्ण कॉर्ड थोडं पाय हे करा. डिस्टन्स घ्या अँड सो हे होते मोस्टली 3 टाईप ऑफ कॉर्ड्स. तुम्ही 6 सेट घ्या. 2 सेट साधे कॉर्ड्स, 2 सेट सुमो आणि 2 फ्रंट विथ अँगल लो. त्याच्याने पूर्ण कॉर्ड्स तुमचे ट्रेन होते. थँक्यू. कधी पण थोडे वीट करायचे. रोटेट कर आणि पकडून ठेव. वेट जास्त श्वास सोड. श्वास सोडा. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात दादा आपल्याला किती चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देत आहेत. त्याच इन्हान्स ट्रेनिंग.
लेग प्रेसमध्ये नेहमी तुम्ही ती मशीन पाहिली असेल तिकडे लेग प्रेस जी आहे, बट याच्याने हॅमस्ट्रिंग कॉड्स तुमचे मला तर खूप बेनिफिट आलेलं आहे. आणि तुम्ही ॲडव्हान्स ॲथलीट बघत असेल जे कॉम्पिटिशन उतरतात, मोस्टली मी आता उतरत नाही, पहिले खूप केलं, पण ही ट्रेनिंग मला खूप इफेक्टिव्ह आहे आणि बिगिनर्ससाठी मोस्टली नाही आहे पण आपण इंटेन्सिव्ह दाखवतो हे आपण ट्राय करू शकतो. तुम्ही एकदा करून पहा. यावरती तुमचा पायावर ॲज वेल ॲज तुमचं कॉर्डिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की स्मिथवरती काय होते, एंगल्स अडकू शकतात. सो कॉर्डिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती कॉर्ड्स मसल हा पंप एवढा क्लास होतो हा सेट मारल्यावरती. तुम्ही एकदा करून बघा, नक्की ट्राय करू शकतो ट्राय. चालेल दादा, मी करतोच. ठीक आहे. मित्रांनो, मी पण काय जिममध्ये गेलेलो आहे, तिथे मी मारून बघितलेलं होतं. तुम्ही जेव्हा वॉर्मअप करतील ना तेव्हा फक्त मारून बघा. एवढं तुम्हाला वाटलं ना की मी जे इथं वेट आत्ता मारलं, हे वेट तुमच्या हाताने जाणार सुद्धा नाही, एवढं वेट होतं. आता पण मी ट्राय केलं, खूप बेस्ट वाटलं. पहिलं पण मी ट्राय केलं होतं, तिथून बेस्ट वाटलं. जिथं दादाने तुम्हाला पण दाखवलं असेल कसं कसं. मित्रांनो, आता आम्ही तर लोअर मारलेच आहे. आता अप्परकडे आपण ओढूया. दादा आपल्याला सांगत आहेत हळूहळू की कोणकोणते सेट कसे मारायचे. दादा आता आपण काय मारायचं? ओके, सो हे तुम्ही लोअर्ससाठी 2-6चा कॉर्ड सेट आणि लेग प्रेस हा एक दिवस सॅटर्डेला ट्रेन केला खूप होतो, कारण की हा इंटेन्ससाठी आहे. तुम्ही पण सेट मारण्याच्या अगोदर 100 स्कॉट्स नॉर्मली जे तुम्ही रॉड म्हणून करू शकतात किंवा नॉर्मली उभे राहून मारू शकतात, हे वॉर्म करायला आहे. हॅमस्ट्रिंग वॉर्म करा, त्यानंतर हे सेट घ्या. याच्याने इंजरी होणार नाही. सो आता आपण अप्पर बॉडीवर मूव होऊ. ओके, जसं आपण म्हटले पहिले की 2-2च सेट आपण घेतो आहे ज्याच्याने इफेक्टिव्ह आहे. ओके, सो आणि जे नवीन आहे ज्याच्याने चांगलं त्या मसलला पंप येतो, चांगले ते मसल्स आपले टोन होतात. ओके, सो त्याच्यासाठी आपण बघतो बिगिनर्स पण ट्राय करू शकतो. एवढं काय रॉकेट सायन्स किंवा हार्ड नाही आहे, बट इंजरी आणि तुमचं प्रॉपर जसं कोर आहे, इगो लिफ्टिंग नाही करायची. जसं मी म्हणतो, इगो लिफ्टिंगने फक्त इंजरी होते, काही होते. सो आपण अप्पर बॉडीवर मूव आता आपण बॅक घेऊया. ओके, बॅकला 2 मसल जसे 3 आहेत. तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट बाबल्स कर्ल्स घेऊ शकतात आणि रॉक्स आणि केबल रो घेऊया. केबल रोजवरती एक सेट आहे जो कॉर्ड्स घेऊन बॅकला ट्रेन करतो, तो मी सांगतो. ओके, आणि हायपर एक्सटेन्शन जे आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे लोअर बॅकसाठी. तो एक सेट तुम्ही नेहमी ॲड करा, ज्याच्याने तुमचं कॉर्डिनेशन बॉडीचं अप्पर बॉडीचं नेहमी चांगलं राहतं. आणि याला क्लिप म्हणू शकतात, की तुम्ही रॉड क्लिप म्हणू शकता. खूप इम्पॉर्टंट आहे. याच्याने दुसऱ्याची इंजरी बसते, तुमचं कॉर्डिनेशन बॉडीचं सेट मारताना व्यवस्थित होतं. खूप इम्पॉर्टंट आहे. हे लावल्याशिवाय सेट्स मारू नका. भले तुम्ही 5 किलो लावता 10 किलो. तुम्हाला एक सांगतो, दादाकडे पण एकदा ॲक्सिडेंट झालेलं होतं. तर तुम्ही तुमचा ॲक्सिडेंटबद्दल शेअर करू शकता?
ॲक्सिडेंट असं झालेलं की मी जे साईडला उभा होतो आणि हे क्लिप्स एकाने लावले नव्हते, तो बायसेप घेत होता. बायसेपची प्लेट सरकली, त्याला बॉडी मॅनेज झाली नाही. ती जी प्लेट होती ती उभी माझ्या बोटांवर पडली आणि तिन्ही बोटाची हाडं क्रॅक झाली. सो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिप्ससोबत खूप इम्पॉर्टंट आहे ते आहे शूज. आज आपण हे कवर मी सांगतो आहे खूप इम्पॉर्टंट आहेत. जर त्यावेळेला मी शूज पण घातले होते पण माझे शूज कदाचित तेवढे चांगले असते तर थोडी इंजुरी झाली असते, पण कारण की रिकवर व्हायला खूप वेळ लागतो. सो खूप इम्पॉर्टंट आहे. झालं तर मी दादाने सांगितल्यानुसार नेक्स्ट टाईमपासून नक्की शूज म्हणताना मी मागणी यूज करू. चला मग आता आपण बॅककडे वळू. यामध्ये बार्बीकल्समध्ये पण आपण सांगू शकतो की 3 रेंज घेऊ शकतो. एक क्लोज ग्रिप, एक नॉर्मल ग्रिप आणि एक वाईड ग्रिप. सो बॅकमध्ये 3 अँगल्स आहेत. एक अप्पर अँगल जे वाईड ग्रिपसाठी आहे, एक लॅट्स आहेत तुमचे जे मिडल दिसतात. तुम्ही पोझिशनिंग बघू शकत असतील असे मोस्टली व्हिडिओ वगैरेमध्ये विंग्स बोलतात, लॅट्स. नंतर एक तुमचं आहे बॅकचं लोअर जे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याने तुमची बॉडी शेक लोअर गेला, बॉडीवरची काम करायची बंद होती. सो त्याच्यासाठी आपण क्लोज ग्रिप घेऊ शकतो. क्लोज ग्रिपसाठी रॉडला तुमच्या फ्रंट अँगल असतात पुढे, त्याला तुम्ही बघू शकता. पायात डिस्टन्स हवा जेवढा तुम्ही शोल्डरच्या हिशोबाने तुमचे डिस्टन्स हवं. ओके, तसं तुमच्या शोल्डरचा डिस्टन्स आहे. ग्रीपमध्ये सांगतो तुमच्या वेटच्या अनुसार आहे. ग्रीप तुमचं हेवी वेट असेल मोस्टली वाईडसाठी ग्रीप यूज करा. बिगिनर आहेत त्यांनी या ग्रीपमध्ये फ्रंट ग्रीप त्याला म्हणतात आणि आउटर ग्रीप, इनर ग्रीपसाठी तुम्ही मी तर मोस्टली सांगेल इनर ग्रीप ट्राय करा पाहिजे. आउटर ग्रीपसाठी वाईड अँगल आहे. इनर ग्रीप फुल करा, बॅक स्प्रेड करू. प्रत्येक बॅकच्या एक्सरसाइजसाठी बॅक स्प्रेड करू. फ्रंट हात आपले फक्त एक अँगलसाठी आहे. पूर्ण प्रेशर बॅकवर घ्यायचं आहे. ही विंग फ्रंटसाठी घेतली जी आहे लोअर, याच्यासाठी ट्रेन आहे. ओके, दुसरं आहे मिडमध्ये जी नॉर्मल आहे, त्याला मी आउटर ग्रिप वापरतो आहे दाखवण्यासाठी. परत हे तुमचे मिडल पार्ट आहे, अप्पर लोअरचा मिडल पार्ट आहे, त्यासाठी मी घेतला. यात पण ब्रिदिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रिदिंगवरती फोकस नेहमी ठेवा. तिसरं घेऊ वाईडला, जे अप्पर कम्प्लिटली तुमचं जो शेप येतो, खूप लोक कोबरा शेप बोलतात, जो प्रॉपर शेप आहे. ओके, त्यासाठी घेऊ. त्याला आपण वाईड घेऊ. वाईड घेऊ शकतो तुम्ही. सेम प्रोसेस. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की हात हे फक्त हँडलसाठी यूज करायचे होते. तुम्ही हाताने केलं माझ्या हातावर प्रेशर येते, हात दुखतात, सेट रॉंग आहे तुमचं. त्याच्यामध्ये तुमची फक्त बॅक ट्रेन झाली पाहिजे. हे हँडलसाठी आहे आणि तुम्ही सेट बॅकसाठी मारत आहात. सो अप करताना बॅकने अप करा आणि हे हँडल म्हणून वापरा. फक्त पकडायला थोडे मूव होतात तुम्ही असे, ते बॅकला ॲक्टिव्ह करायला. 1 सोडतो 2. दादाने बॅकच्या बद्दल किती इम्पॉर्टंट आपल्याला काय सांगितलं. आता मी पण ट्राय करतो, दादा आपल्याला गाईड करतीलच. चला आपण ट्राय करू.
अगोदर डिफरंट घे त्याच्यासाठी तू इनर होल्डिंग बॅक स्ट्रेट तुझ्या शोल्डर हे धरून बॅक त्याला जसं सोडला सेम प्रोसेस डाऊन आणि पुन्हा एंगेज या सो वाईट ना लास्ट आउटर मित्रांनो दादा सांगितल्याप्रमाणे ब्रिदिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पण मी सांगतो ब्रिदिंग अप डाऊन आलंच पाहिजे. पुढे तुम्ही उचलला तर ब्रिदिंग सोडा दादा पकडू सोडा पकड सोडा पकड पुश डाऊन करत. चला आता दादा बोलतात की दुसऱ्या सेटकडे आपण जाऊया. सो हा आता आपण जसं केबल रोप घेतो पुल करतो सेम पुल करायचं आहे पण मी रोप यूज करतो. हा इंटेन्सिव्हसाठी आणि पूर्ण बॅकसाठी खूप चांगला आहे. खूप चांगला इफेक्टिव्ह पण आहे. यामध्ये वेट तुमच्यानुसार ॲडजस्ट करा. जसं मला 40पासून मोस्टली मी चालू करतो ओके आणि हेवी पण घेतो पण तुम्ही तुमच्या अनुसार तुमच्या स्ट्रेंथ अनुसार पुल करा. यामध्ये आपण रोप व्यवस्थित ग्रीपने पकडणार आहोत. लॉंग पुल करणार आहोत ओके आणि जशी आपण स्क्वॉट्सला बसतो तशी खाली हे जे आहे पूर्ण बॅकसाठी आहे. फक्त आपण रो पुल करतो. रोज एकच एक्सरसाइज करून मसलला पण व्हेरिएशन्स लागतात तेव्हाच मसल तुमचा एक्सटेंड होतो वाढतो. मी तुम्हाला रोज 50 किलो मारायला देईल 1 महिन्याने तुम्हाला ते 10-15 किलो वाटेल. सो वेट कमी पण होते. असेंडिंग पण करा डिसेंडिंग पण करा. सगळ्यात इम्पॉर्टंट मसलला व्हेरिएशन सेट्स मारा. हा तुम्ही ट्राय करा. खूप इफेक्टिव्ह आहे. पूर्ण बॅक पंप होते. खूप चांगली पंप होते. यांना आपण देऊ एक सेट मारायला बघू कसं होतं. आपण सेट ट्राय करूया दादाने सांगितल्याबद्दल. दादा आम्हाला गाईड करतीलच. फुल कर पॉट्स होता चालेल रिलीज कसं वाटलं तुला? मस्त. पूर्ण बॅक आज ट्रेन झालं असं वाटत आहे मला. माझ्या सेटनुसार मी आज नवीन सेट ट्राय केलं असं वाटलं आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. चला आपण आता पुढे जाऊया. आपण नेक्स्ट सेट एकच घेऊया जो आहे बायसेप खूप छोटा मसल आहे. खूप जणांना बायसेप आवडतो. बायसेप हा जीन्सवरती डिपेंडेंट आहे. माझा पीक एवढा चांगला का नाही येत किंवा याचा पीक माझ्याहून चांगला आहे. तुम्ही काही करा ज्यूस करा काही करा तो माझा कन्सर्न नाही आहे. तुमच्या गोलनुसार हा पीक जो आहे जो आपल्याला दिसतो ओके हा
पीक जेनेटिक आहे. ओके, माझा पीक एकदम स्ट्रॉंग नाही आहे, चांगला येतो पण त्याच्यात एवढं जसं याचं येतो आहे. ओके, आता हा लीनच होतो म्हणून याचं खूप चांगला पीक येतो. ओके, तसं माझा एक फ्रेंड आहे, त्याचा बायसेपचा पीक लिटरली आर्नोल्डसारखा यायचा. सो आम्ही किती पण मारलं तरी आजपर्यंत झाला नाही. त्याची जीन्सच तशी होती, त्याचा बायसेप तेवढाच तसं जीन्सनेच बेसिकली स्ट्रॉंग. सो आपण एक सुपर सेट घेतो आहे. खूप जणं बॅक मारल्यावर थकतात डबल मसलच्या वेळेला, सो आपण एकच सेट घेऊया बायसेपला. लहान मसल आहे, अख्खा ट्रेन होतो त्याच्यामध्ये. खूप जणांची एक हे असते जेव्हा बायसेप आपण ट्रेन करतो, आणि बायसेपचं सगळ्यात इम्पॉर्टंट बायसेपला आहे तो आहे तुमचा रॉड कर्ल, ज्याला आपण बार्बेल कर्ल बोलतो बायसेपसाठी, जो आपण घेऊया रॉडवरती. पण त्याच्या अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे पण आपण रॉडने पुल करतात, जो पण मसल एंगेज करत असेल, खूप जणांना प्रॉब्लेम होतो की त्यांचा फोरआर्म जो आहे हा स्टिफ होतो. तुम्ही बघितलं असेल की रॉड मारतात आणि त्यांच्या बायसेप पेन नाही होत, पण घरी गेल्यावरती फोरआर्म त्यांचं स्टिफ होतो, फोरआर्म पेन करतो, आणि मग ते सांगतात की माझा बायसेपने पेन होतं आहे पण फोरआर्म खूप होतो आहे, फोरआर्म स्टिफ झालं आहे. ओके, सो खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं पीक जो आहे तो पीक एंगेज करावा लागतो. त्यासाठी आपण जो आपला नॉर्मल वेट कुठचंही घ्या, 2.5, ज्याच्याने आपण थोडं कर्ल्ससाठी पीक एंगेज करू. जो हा पीक आहे हा एक एंगेज करा, त्याच्यावरती टेन्शन आणा. टेन्शन आणल्यावर काय होईल की तो ॲक्टिव्ह होईल. ॲक्टिव्ह झाल्यावर काय होईल, तुम्ही जे पण मसल त्यानंतर त्यावरती टेन्शन टाकतील तर तो पीकसाठी टेन्शन येईल. ओके, ज्याच्याने तुमचा फोरआर्म स्टिफ होणार नाही. जसं आता आपण करत आहे, तर माझ्या फक्त एवढंच भागामध्ये टेन्शन क्रिएट होत आहे. ओके, सो हे मी ॲक्टिव्ह केले आहे. मी याला पण सांगतो, हा माझ्याबरोबर तो सुपर सेट घेणार आहे म्हणून. मिनिमम 15 घे, त्याच्याने तो ॲक्टिव्ह होईल. मित्रांनो, बघत असेल म्हणजे मस्त ॲक्टिव्ह होते. तुम्ही पाहत असतील त्याचं टेन्शन फक्त बायसेपच्या ह्याच्यावरती येते, फोरआर्मवर नाही पडत आहे. पण रॉडवर कसं होत नाही, रॉडवरती पूर्ण हाताचा उपयोग असल्यामुळे फोरआर्मवर स्टिफनेस येतो. पण आता आपण जेव्हा एंगेज झाल्यावरती जेव्हा मारू तेव्हा स्टिफनेस फोरआर्मवर येणार नाही. मिनिमम तुम्ही तसं म्हणू शकतो, मिनिमम मला 2 सेट तरी घ्या, बायसेप एंगेज करा, बायसेपला वॉर्म करा, तुमचा पीक खूप छान पंप होईल त्याने. तुमच्यासाठी जो नॉर्मल आपला रॉड आहे, आता मला कर्ल रॉड एवढा आवडत नाही, मी थोडा ओल्ड स्कूल आहे, सो मला थोडा कर्ल रॉड आवडत नाही, पण स्ट्रेट रॉड मला खूप मदत करतो. आता ह्याच्यासाठी बायसेप बॅक मारून झाल्यावरती बायसेप मारायला तुमचं स्ट्रेंथ पण पाहिजे. तेवढं स्ट्रेंथ नसेल तुम्ही या एका सेटमध्ये कंप्लीट करू शकता तुमचं बायसेप वर्कआउट, पण तुम्हाला यासाठी पार्टनरची गरज आहे. तो कसं ते दाखवतो तुम्हाला. ओके, सो याला तुमच्यानुसार वेट टाका, जसं पण लोअर वेटपासून चालू करा. जसं मी 5 kgपासून चालू करतो, पण 5 kg तुम्हाला इफेक्टिव्ह आहे का? जसं मी 15 पण घेतो, सो 15 मला खूप इफेक्टिव्ह असते, कारण की मला सवय आहे मारायची. आपण 5ला एंगेज करू रॉडला. पुल करू. तुमचा बायसेप हा शोल्डरच्या अलाईनला आला पाहिजे. फ्रंट कर्ल्स थोडे लास्टला एंडला हे करा, ज्याने एंगेज करा, ज्याने बायसेपच्या पीकला तुमच्या कवर येईल. पूर्ण खाली आला पाहिजे. अप डाऊन, अप डाऊन. पण इंटेन्सिव्हसाठी 2 मेंबरची गरज आहे, कशी मी दाखवतो. आता हा एक सेट आहे ना, याला नो ड्रॉप सेट म्हणतात. मशीन ज्याला आपण रॉड बोलतो, खाली ठेवायची नाही आहे. 10 मी घेईन, 10,
हा घे. याच्याने बायसेपचा पीक आणि पंप क्लास ओके. आणि हा एक सेट खूप आहे. याच्यानंतर तुम्ही बायसेप ट्रेन करायची परत गरज नाही. हां 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हां 10 झाल्यावरती तुम्ही जेवढं फास्ट वेट तुमच्यानुसार नाही तर असे सेम ना आम्ही मानतो सो आणि त्या त्याचं नो प्रॉब्लेम आणि ठेवलेला नाही आहे. मसल एंगेज ठेवलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सो परत तुम्ही वेट वाढवून असे कंटिन्यू 4 सेट घ्या. ओके. जसं आम्ही 2च घेतले व्हिडिओ शॉर्टसाठी एक्सप्लेन करायला आहे. हा सेट तसा आहे. 4 सेट घ्या. इनफ आहे. मला 4थ्या सेटला तुम्ही मारून दाखवा सेम वेटवरती मी मानलं तुम्हाला. मारून दाखवा. दादा तुमच्यासाठी एक चॅलेंज दिलेलं आहे. तुम्ही म्हटलं मारू शकतात आणि आम्हाला कमेंट करू शकता. बघा तुम्हाला माझं वाटलं पंप दाखव. बरं काय आता तुम्ही याचं बघा किती परफेक्ट पंप आला आहे. पण 4 सेट नंतर आणि नंतर हा पंप नक्की द्या. याने मसल ग्रो व्हायला खूप मदत होते. आणि हा पंप 4 सेट नंतर तुम्ही पीक बघा. खूप 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 मजा येते मला हा सेट मला. थँक्यू. दादाने सांगितलं तुम्हाला तसं तुम्ही नक्कीच बघा आणि ट्राय करा. चला आपण दुसरं करू. हा खूप इम्पॉर्टंट मसल आहे. ओके. तुम्ही हाफ टी शर्ट घातलं शर्ट घातलं बायसेप तुमचा स्ट्रेट राहतो. गेन असेल जसा तर गेन दिसेल. पण ट्रायसेप हा असा मसल आहे जो विजिबल होतो. सर्वांना दिसतो. स्ट्रेच केला तुमचा इन शॉर्ट फेस बरोबर जो सगळ्यात हायली विजिबल आहे तो ट्रायसेप आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट मसल आहे. ॲक्च्युली ट्रायसेपसाठी चेस्ट नंतर तुम्ही घेऊ शकतात. डबल मसल कधीही चांगला आहे. बट ट्रायसेपसाठी सगळेच सेट्स चांगले आहेत. बट हा सेट पण सगळ्यात इम्पॉर्टंट जो बेसिक सेट आहे वॉर्म करायला 1. आता याचं इम्पॉर्टंट काय की खूप जणं पायाजवळ खेचतात असे. तर याने ट्रायसेपमध्ये 3 प्रकार आहेत. 1, 2 ओके. आणि हा वरचा आहे जो बी होतो तो 3. 1, 2, 3 ओके. याच्याने पूर्ण एंगेज होतो. सो हा मोस्टली स्ट्रेट खाली जाऊ द्या. जेवढा तुम्ही ताणतील तेवढा तुमचा ट्रायसेप हा ॲक्टिव्ह होईल. ओके. जसं फुल केला आरशात बघा तुमच्या ट्रायसेपकडे आणि एंगेज केला. एवढं आणलं डाऊन. पायाजवळ आणायचं नाही आहे. स्ट्रेट खाली जाऊन द्यायचं आहे. पंप यायला तुम्ही सेट थांबवू नका. वेट वाढवा. फुल करा. थोडं मागे या. फुल परत वाढवा. काय होईल तुमचा जो हा पंप आहे मला माहिती नाही मी उभी घातली आहे. जो आहे हा पंप चांगला पंप येण्याला दुसरे सेट मारायला ॲक्टिव्ह होईल असेल. ओके. याच्यासाठी ट्राय करू शकतो. वेट कमी कर. पहिलं स्टार्ट किती घेऊन तुझ्यानुसार 30 एवढा घेतो. हां सगळ्यात इम्पॉर्टंट रिलॅक्स सेटिंग ग्रीप. तुमचे फिंगर्स जे आहेत एंडला टच करा.
याच्याने तुमच्या दोन्ही हाताची पोझिशन सेम डिस्टन्सला येईल आणि करून पुढ. ओके. खूप जणांना अशी सवय असते, पण याने सुटला तर तुमच्या फेसला इश्यू होऊ शकतो, इंजरी होऊ शकते. ग्रीप कधी पण तुमची होल्ड पाहिजे. ओके. आणि तुम्ही बघत असेल तर सेम डिस्टन्स आले दोघांची. तर चला आपण मग ग्रीप अशी पकडूया. ट्राय करू. स्ट्रेट खाली मागे अशी स्ट्रेट खाली स्ट्रेट जाऊ. सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे हे आता तुम्ही याचं बघत असेल की याला स्पेस आहे, ही स्पेस नको आहे. सो आपण याला सांगूया हे जॉईन कर, हे पुढे हे याला टच ठेव तुझ्या. जसं याचा खूप शेप आहे चांगला, याची जॉईंट एंगेज होत नाही आहे. ओके. बट एक काम करू शकतो, तू वेट कमी कर हवं तर अँड देन तू पुल करू शकतो. त्याच्याने मला दाखवतो नॉर्मल वेट दाखवला. जॉईन कर, एंगेज कर यांना. ओके. येस. स्ट्रेट खाली कर. येस. बस. ठेव. वेट वाढवायचं आहे फास्ट. सेम सेट परत 10-10चे घ्या. चांगला कॉम्प्लीट करायचा आहे ना. सेम प्रोसेस वेटची 10ने वाढवा. एंगेज करा. स्ट्रेच होणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. होल्ड करूया आपण, त्याने थोडं टेन्शन वाटेल. आणि सो अप्परला जे इम्पॉर्टंट मसल्स आहेत मोस्टली सगळेच आहेत, कोर पण आहे, पण चेस्ट जो सगळ्यांना आवडतो मंडेला असतो त्याच्यात तर नॉर्मल सगळ्यांना माहिती आहेत. इन्क्लाइन डिक्लाइन फ्लॅट बेंच. बिगिनर्ससाठी डम्बेल्स प्लस तुम्ही बार हे दोन्ही मारा. इनफ होईल. फ्लाय सगळे घेतात. फ्लायमध्ये पण 3 प्रकार आहेत, एक मागे, एक फ्रंट आणि एक मिडल, ज्याच्याने अप्पर लोअर मिडल हे होतं. हा एक सेट आहे. हा मी माझी जी आपण खूप जणांना क्रिजाळ लाईन बोलतो, जी मिडल लाईन असते, त्यासाठी मी नेहमी मारतो. इफेक्टिव्ह आहे, चांगला पंप येतो इनर साईडला, इनर चेस्टला. हा आउटर, इनर, लोअर, मिडल आणि इनक्लाइन. सो हा मला जरा जास्ती इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे तुमची बेंच इन्क्लाइनवर ठेवा. ओके. तरी चालेल. ओके. हा सेटला मी 2 डंबेल घ्या तुमच्या वेटानुसार, 10 किलो 12 किलो 15 किलो जॉईन करा. याचे लास्ट याला टच झाले पाहिजे चेस्टला 1 आणि स्ट्रेच करायचं आहे. इनर चेस्ट स्ट्रेच करायचं 2. खूप इफेक्टिव्ह आहे मिडल लाईनसाठी, इनरसाठी. स्ट्रेच याच्याने होते, मी पाहू शकतो जेव्हा आपण स्ट्रेच करतो. ओके. आता ही जी लाईन आहे ह्याच्यामधली, ओके, ज्याला क्लिवेज म्हणतो, पण बॉईजची क्लिवेज करीत नसते. इनरसाठी जे आहे तो पंप होतो चांगला. सो बाकी तर डिक्लाइन इन्क्लाइन हे सेट आहेत, पण त्याच्यात बार पण घ्या तुम्ही. बार
ज्या दिवशी डंबेल घेईल त्या दिवशी बार पण घ्या. बिगिनरसाठी खूप चांगला आहे, चांगला मसल ग्रो करायला. आणि हा सेट इन्क्लाइन डिक्लाइन फ्लॅट झाल्यावरती फ्लायबरोबर हा सेट घ्या. बाकीचे तुम्ही खूप व्हिडिओज बघितले त्याचे. मित्रांनो आता आपण ट्राय करतोय दादाने सांगितलं चेस्ट मिडलवाला तो पंप करण्यासाठी. तुम्ही पण ट्राय करा, मी पण ट्राय करतो. चला ट्राय करा. सेवन 8 मित्रांनो मी हा सेट ट्राय केला, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. चला आता आपण पुढच्याकडे सेटकडे बोलूया. सेट आहे फ्लॅट सेट आहे जो मी मोस्टली झोपून माझी चेस्ट एंगेज करतो, पण तो बिगिनरसाठी नाही आहे. तुम्ही झोपू शकता आणि जस्ट फ्लॅटने फुल करू शकता. नॉर्मल फ्लॅट ठेवा पायवरती आणि जस्ट एंगेज. तुम्ही बघू शकता दादा कसं मारतात ते पायावरती. मी हे कधीच सेट ट्राय नाही केलं मॅडम. आपल्याला नवीन काही ना काही शिकायला मिळतात. आपण दादाला भेटलो आणि नवीन नवीन काही ना काही शिकायला भेटतात. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा हे सेट्स. पण तुम्हाला किती पंप येतो आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि कसं इफेक्टिव्ह वाटते नक्कीच आम्हाला सांगा. दादाने आपल्याला एवढं किती काही नॉलेज दिलं, तुम्ही नक्कीच ट्राय करा. मी बोलेल तर नक्कीच ही व्हिडिओ पूर्णचे पूर्ण व्हिडिओ बघा. चला आपण आता दुसऱ्या सेटकडे जाऊया की म्हणजे शोल्डर. हे आमचं लाटचं आहे शोल्डर. दादा आपल्याला सांगतील शोल्डरच्याबद्दल 2 ते 1 सेट नक्कीच सांगतील जे इफेक्टिव्ह असतील. चला आपण आता शोल्डरकडे जाऊया. शोल्डरला सगळे बार घेतात. बारला एक स्टँडिंग बार आहे, त्याच्यात 2 मेथड आहेत, तुम्हाला मी दाखवतो. बारला एक नॉर्मल शोल्डर, ओके, ज्याच्याने हा शोल्डर आउटर इनर एंगेज होतो. बट सेम एक वेट टाकल्यावरती असा एक पुश पण होतो, जे तुम्हाला पुश करायला लागतो. ओके, त्याला पुश शोल्डर सेट आहे हा. जेव्हा तुम्ही वेट टाकतात तर तुम्हाला प्रेशर लागतं करायला. ओके, प्रेशरमुळे खूप चांगलं आउटर तुमचा जो हा भाग आहे आउटर 3 प्रकार आहेत, सर्वांना माहिती आहे ते इनर आउटर. पण जो तुमचा सर्कल आहे जो शोल्डरला शो करतो, ज्याच्यात तुमची बॅक शो होते, तुमची बॉडी वाटते शोल्डरमुळे, ती खूप चांगली इन्हॅन्स होते. हा एक बार असा होता, तुम्ही ट्राय करा. नॉर्मली एक पुश नॉर्मल वेट टाका आणि एक जर्क द्या. हा नॉर्मल झाला, हा जर्क. ओके, मारून बघू शकतोस जर्क कसं वाटते. मोस्टली होतच असेल, एंगेज होतोच तो वेट टाकल्यावरती. हा नॉर्मल स्टँडिंग, हा नॉर्मल झाला. आणि एक जर्क आहे जो वेट टाकल्यावर तुम्हाला जर्क द्यायला लागतो. हा जर्क.
दादाने तुम्हाला सांगितलं असेल की शोल्डरच्या बद्दल. चला आपण आता इथेच व्हिडिओ स्टॉप करू. काही तुम्हाला क्वेश्चन आले असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करा. दादा तुम्हाला नक्कीच त्याचा आन्सर देतील. ओके आहे दादा? नक्की देऊया आणि प्रॉपरली वर्कआउट करा, इंजरी फ्री राहा. तुम्हाला अजून आम्ही वर्कआउट सांगू. खूप सारे वर्कआउट्स आहेत जे व्हिडिओ मोठ्या होण्याच्यामुळे आम्ही थोडं मिनिमल सांगत आहे, बट आम्ही पूर्ण कवर करू नेक्स्ट टाईम. एक शोल्डरचा अजून एक सेट होता तो आपण नंतर कवर करू. आता सध्या हे सेट तुम्ही बिगिनर्ससाठी मिड लेवलसाठी ट्राय करू शकतात. ओके, ट्राय करा, व्हेरिएशन्स आणा तुमच्या मसल्समध्ये जे तुमचा मसल ग्रोथ नक्की होईल. डाएट चांगला क्लीन फॉलो करा आणि प्लस हॅपी राहा, मित्रांना हेल्प करा. अँड सी यू गाईज नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. थँक्यू.